खांडेकरांच्या फॅमिलीतली जी महत्त्वाची माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय अनालिसिस आहे? दयानंद खांडेकर ते ज्या काळात एमएनएनचे सीईओ होते तेव्हा जेपीसी फॅक्टरीमध्ये घडलेली घटना बघता त्यांचा त्याच्याशी काही संबंध आहे का अशी शंका होती. मग पुढे काय झालं त्या शंकेचं? नेगेटिव्ह मॅम. या आधी सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल रिसर्च केला होता, पण त्यांची ह्या सगळ्यात काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये हे या आधी सुद्धा प्रूव्ह झालंय. कौशिकी खांडेकर, मॅडम ते फातिमा, क्लीन बॅकग्राऊंड मॅम, गुड हाय प्रोफाईल इमेज. आणि त्यांच्यावरती पण आम्ही लक्ष ठेवलं होतं, पण ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त अजून काहीच हालचाल नाही. आरसा जेव्हा खूप जास्त साफ असतो ना तेव्हाच डाग जास्त स्पष्ट दिसतात. हे तुम्हाला माहिती नाही आहे का तेवढी तसदीच घ्यायची नाही तुम्हाला? प्रयत्न सुरू आहेत मॅडम. टीम काहीच करत नाही अशातला भाग नाही. येस मॅम, वी आर ट्राईंग आवर बेस्ट. ओ रिअली? इफ दिस इज युअर बेस्ट तर तुमच्या केपेबिलिटीजवरच डाऊट आहे मला. आय नो दिस साऊंड्स हार्श, पण ही टीम जॉईन करताना तुमच्या टीमबद्दल जे ऐकलं होतं ना असं काहीच दिसत नाही आहे. ऑल आय वॉन्ट इज रिझल्ट. युवराज खांडेकरला कोणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, त्याचे कॉल्स टॅप करायला सांगितलेले, त्याचं काय झालं? बॉस, जे मॅडमांना कळवायचं का? त्यांना आता ह्याबद्दल काहीही सांगायची गरज नाही. आय थिंक मला स्वतःला यात लक्ष घालावं लागेल. टेक्नो, बाय द एंड ऑफ दिस डे मला दयानंद खांडेकर, कौशिकी खांडेकर, युवराज खांडेकर आणि पद्मिनी खांडेकर सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स हवे. इज दॅट क्लिअर? येस मॅम. गेट बॅक टू वर्क. आपण काही सांगू आणि ते विश्वास ठेवतील असं काहीच होणार नाही. त्या उकरून घेतील आपल्याकडून. अरे माझा अनुभव सांगतो ना, आपल्या घशात हात घालून कशा सगळं काढून घेतील ना ते आपल्यालाच कळणार नाही. मग त्यांनी आपल्या घशात हात घालण्याआधी आपल्याला बॉसला कॉल करायला हवा. करेक्ट आहे. हा बोल फातिमा. हॅलो बॉस,